लोकांच्या जीवावर उठलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपितांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची धडक कारवाई. 2 आरोपी ताब्यात. एकूण 33,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त. देशात मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पतंग उडवण्याची प्रथा आहे. राज्यात व देशात नायलॉन मांजाने पतंग उडवल्यामुळे बरेच इसम गंभीर जखमी होऊन काही पक्षी प्राण्यांचा व इसमांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरेच पक्षी व प्राणीसुद्धा जखमी झालेले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सदर नायलॉन मांजाच्या वापरास प्रतिबंध केला आहे. तरी काही इसम नायलॉन मांजाची अनधिकृत विक्री करीत आहेत. त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी जिल्हाभरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले असता पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे अधीनस्थ अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना चायनीज नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना दिली असता पथकाने अकोला शहरात 2 ठिकाणी चायनीज मांजा विक्री करणारे इसम नामे शहबाज खान इनायत खान वय 26 वर्ष, राहणार अतार गल्ली, तेलीपुरा अकोला व शेख आबिद शेख रौफ वय 24 वर्ष, राहणार कादर अपार्टमेंट, कारंगपुरा अकोला यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांच्यापासून प्रतिबंधित नायलॉन मांजा एकूण 24 बंडल किंमत अंदाजे 9,600 रुपये व 2 मोबाईल किंमत अंदाजे 24,000 असा एकूण 33,600 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुलतान पठाण, रवींद्र खंडारे, नामदार पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पाचपोर, वासिमुद्दीन शेख, विशाल मोरे, पोलीस अंमलदार एजाज अहमद व भीमराव दिपके यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.